द्राक्ष बागेत विश्रांतीच्या काळातच आपण म्हणजे खरड छाटणीच्या पूर्वी रोग नियंत्रण वरती आपण चर्चा करतच नाही. आता आपण हे बघतो या वेलीवरती इतकं कॅनोपी आहे, इतकं दाट आहे, हे हिरवगार पानं आहे. काही ठिकाणी पानावरती जो आपल्याला रोगांचा प्रादुर्भाव पण असं झालेला असं दिसून येईल. यावेळी तापमान जास्त आहे, आर्द्रता कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला या रोगांचे जे काही जीवाणू बीजाणू असतील ते आता सुप्तावस्थेत आहेत, ते इनॅक्टिव्ह आहेत. जसं त्याला पोषक वातावरण मिळेल, जसं आता ही कॅनोपी पूर्ण झाकलेली आहे आणि खाली एकदम थंडगार वातावरण आहे, या ठिकाणी या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता थोडीफार तरी असेलच. पण यावेळेस जर समजा आपण ह्याचं नियंत्रण जर व्यवस्थित केलं तर मला वाटतं पुढील काळात आपल्याला जे काही इनाकुलम असेल, ज्याच्यामुळे त्रास होतो तो त्रास कमी होईल. त्यासाठी काय करायचं आहे, त्याच्याकरता एक महत्त्वाचं असेल तर बायोलॉजिकलचा पहिला वापर आपल्याला या ठिकाणी बघतो आपण. इथे फार छान काम झालेलं आहे. ओलावा आहे, माती ओली आहे, ओली माती आहे आणि त्याच्यामुळे वातावरण फार चांगलं आहे. थंडी असल्यामुळे, थंड असल्यामुळे टेम्परेचर कमी आहे, ह्युमिडिटी जास्त आहे. तर बायोलॉजिकल्समध्ये ट्रायकोडर्माचं आहे, ड्रेंचिंग करता येईल आपल्याला, इव्हन वरती फवारणी करता येईल. आणि बोर्डो मिश्रणाची 1% जर आपण फवारणी करून घेतली तर मला असं वाटतं 1 ते 2 फवारण्या आपल्याला 10 ते 12 दिवसाच्या अंतराने या कालावधीत विश्रांतीच्या छाटणीच्या आधी हे जर करून घेतलं तर बऱ्यापैकी आपल्या बागेत रोग नियंत्रण सोपं होईल. इव्हन होऊ शकतं एखादं सल्फर बेस्ड किंवा कॉपर बेस्ड फंजीसाइड सुद्धा आपल्याला त्याच्यासोबत फवारणी करता येईल आणि रोग नियंत्रणात आणता येईल. धन्यवाद.